अरे टॉस टॉस के लिए कौन आ रहा है? आई बारोंडेल आदर्श टॉस करेगा. चला या टॉसला मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस. बघा टॉस वेगळा आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026 चा थरार आपण बघत आहात. चौथ्या पर्वामध्ये आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न या नाणेफेकीसाठी केला गेला आणि दोन्ही कर्णधार मुकेश राऊत यांना विनंती आहे आपण यायचंय. लेट स्टार्ट. टॉस प्रोसेस स्टार्ट झाली आहे आणि ते टॉस प्रोसेस मध्ये आता नक्की काय येत आहे. हा टॉस झाल्यानंतर मी सगळ्यांना ती माहिती देईल नक्की काय आहे. कोणाकडे द्यायचं आहे? चला यांना द्यायचं. एकदा आदर्श खोलायचं त्याच्यामध्ये काय आहे. विन म्हणजे यस निर्णय. फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. प्रिन्स तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो टीम आई बारोंडा 11 या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी साई श्रद्धाला आमंत्रित केलंय. बघा हा टॉस का बॉस आहे. हा बॉस नाही तर ही चक्री आहे. त्याच्यामध्ये 24 इनोलेफ आहेत आणि त्या इनोलेफ मध्ये 4 प्रकारचे लिखाण केलेलं आहे. एकामध्ये विन लिहिलंय, एकामध्ये लूज लिहिलंय, एकामध्ये बॅटिंग लिहिलंय, एकामध्ये बॉलिंग लिहिलंय. जी हातामध्ये चिठ्ठी येईल मान्यवरती चिठ्ठी काढतील. ती चिठ्ठी सुपूर्द करतील एका कॅप्टनकडे आणि त्या कॅप्टनला ती बघायची आहे त्याच्यामध्ये नक्की काय आहे. विन आला तर तुम्हाला बॅटिंग किंवा बॉलिंग चूज करण्याची मुभा मिळेल. लूज आला तर समोरचा संघ चूज करेल त्यांना काय करायचं आहे. बॅटिंग आला तर तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि बॉलिंग आले तर तुम्हाला बॉलिंग करायची आहे. हा असा टॉस आहे. युनिक टॉस आहे जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीगचा. तो पहिल्यांदा इथे टॉस करण्यात आलाय. लगेच दोन्ही संघ आपण मैदानात दाखल व्हा. आता चालला मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अर्जुन यादव. आपण सामनावीराचा किताब घेण्यासाठी यायचंय. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय लॉसनजी कोरिया, आदरणीय तेजस्वी मात्रे यांना विनंती आपण मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. विमल सिंग यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करेल असोसिएशन मेंबर्स आपण मंचावरती यायचंय. जुना गोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. जुना गोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. जेकेसीसी क्रिकेट संघाला. चला या लवकर मॅन ऑफ द मॅच आदर्शला द्यायला सांगितलंय अर्जुनने. महेश रेड्डीज यांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा किताब दिला जाईल. सामनावीराची जर्सी दिली जाणार आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026 चा थरार आणि या थरारामधील महत्वपूर्ण मॅच आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये 2 संघ डू ऑर डाय स्थितीमध्ये एकमेकांसमोर असतील. आई बारोंडा 11 त्यांच्या समोर साई श्रद्धा. पहिला सामना साई श्रद्धाने मोठ्या दिमागामध्ये जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. डीसीसीने बाजी मारली होती. डीसीसी संघ पहिला क्वालिफाय होणारा संघ राहिलाय आणि त्यानंतर पहिला सामना पराभूत होऊन दुसऱ्या सामन्यामधला विजय तिसरा सामना खेळण्याची संधी देते ती आई बारोंडा 11 या संघाला. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे सर्व पुरस्कर्ते त्यांचं सुद्धा
मनपूर्वक आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे इतका चांगला दिमागदार सोहळा अर्नाळामध्ये पार पडत असताना आपल्याला दिसतोय. चला मॅचला सुरुवात करा. समोरची लाईट्स बंद करायची आहे. त्यानंतर ती जी ब्रँडिंग लाईट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डाव्या बाजूने म्हणजे आमच्या उजव्या बाजूने समोर तिथून एक लाईन स्टार्ट होते. त्याच्यामध्ये स्पर्धेचं नाव, टीमचं नाव, चौकार, विकेट या साऱ्या बाबी ठळक दिसून येतात. काहीतरी नवीन हायलाईट केलं जातं आणि त्यामुळे डिजिटल माध्यमाचा खूप चांगला वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. पहिलं षटक, पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदर्श मिश्रा आणि त्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जे चेंडू जर आपण बघाल तर चेंडू झाल्यात तीन चेंडूचा खेळ, 2 धाबा धावफलकावरती आहेत. रत्नेश सिंग प्रिन्स ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं आणि एका धावेसाठी पाठवत असताना स्ट्राईक सुद्धा रोटेट केली आहे. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडक्यात चेंडू हुकलाय. जी बाउंड्री लाईनचं बॅनर आहे त्याच्यावरती चेंडू लागल्यानंतर त्या फलंदाजाला कॅप दिली जाईल, परंतु तो चेंडू चौकारासाठी जात असणारा असावा. आर्या एंटरप्राइजेस नयन कालुष्टे यांच्याकडून ते बक्षीस लगावण्यात आले. विनोद कोळी यांच्या स्मरणार्थ 10th बॅच 2022 SSC बॅच 2000च्या त्यांच्याकडून लगातार 3 चौकार, लगातार 3 विकेटला 500 रुपयाचं बक्षीस हे सगळ्या मॅचसाठी आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ ची सुवर्ण संधी विनाशुल्क. तुम्हाला फक्त तुमची नावं नमूद करायची आहेत. प्रत्येक मॅचला तो लकी ड्रॉ काढला जाईल. पहिल्या 2 मॅचेसमध्ये काढता नव्हता आला, त्यामुळे या ग्रुपचा लकी ड्रॉ एकदाच काढला जाणार आहे 5चा. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. राहुल चव्हाण बॉलिंग मार्कवरती, त्याच्यासमोर रत्नेश सिंग प्रिन्स. वेगवान चेंडू डाऊन द ग्राउंड, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. हो, काय बॅक केलंय रोहितनं. चेंडूला अडवत असताना रत्नेश मोर्याला बॅक केलंय. आतमध्ये चेंडू फेकला रोहित मोरे. काय सुंदर फिल्डिंग, शानदार शानदार फिल्डिंगचा नजारा. एकातून सुटला, दुसऱ्यानं बॅक केलं आणि त्यामुळे फक्त एकच धाव येताना दिसली. पॉवर प्लेचं षटक आहे. ओ, यावेळेचा चेंडू कुठून गेला. एकच धाव आली, सिंगल धाव आली आहे. एका धाव्याने धावफलकाला पाडाव देण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक पुढे जात आहे, जाऊन पोहोचलंय 7 वरती. विमल सिंग, लॉसन कोरिया, तेजस म्हात्रे आमचे असोसिएट मेंबर्स आहेत. मी त्यांना विनंती करेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं आहे. आलाय बॉल मॅच बॉल आलाय, तोच घ्या. राहुलचा पुढील चेंडू रत्नासाठी ड्राईव्ह केलाय. यावेळेला हातामध्ये चेंडू, रोहितनं चेंडूला फेकलाय. रनआउटची संधी मिस झाली आहे. 1 रनआउटची संधी मिस, 1 धाव धावून कंप्लीट. यावेळेला केदार ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल, रनआउटची संधी आहे. यावेळेला अपील. बघा, अपील करण्यासाठी अंपायरला शोधावं लागले, इतके खेळाडू तिथे मध्ये येत आहेत. पण गंभीर कुठे उभे होते हे आदर्शला लेट समजलं. चेंडूचा खेळ जर आपण बघाल, 9 ड्राईव्ह केलं चेंडूला. पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून गेला. डिक्लेअर मध्ये सिंगल आली. आता झाले 10. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा किती होत्या? 5. येस, आलाय मॅच बॉल आलाय, घेऊन टाका. चला सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळूयात. शेवटचा आणि अंतिम चेंडू. केदार देसाई काय आपल्या नावे करणार का? राहुल, ओहो, शानदार बॉलिंग. डावखुऱ्या गोलंदाजाने अँगल बनवत असताना आतमध्ये आणणाऱ्या चेंडूवरचं दाखवलेलं प्रभुत्व साई श्रद्धा संघाला पिछाडीवरती नेतंय, बॅकफुट वरती नेतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 धावा मायनस होणार. 11 मधून 2 धावा मायनस, धावा होतील 9.
2 षटकांची समाप्ती. आता येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बघण्यासारखा असणार आहे. पाहतात ऐकतात जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीगचा हा थरार आणि त्याच्यामध्ये आलेली ही रंगत. शेवटच्या 2 षटकांचा खेळणं बाकी. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे. आकाशच्या हातामध्ये चेंडू. बॉलिंग बॅटिंग मध्ये खूप मोठा चेंज हा आई बारुंडा 11ने केलाय. आणि त्यानंतर केदार देसाई यावेळेला संकेत. बघा आई बारुंडा 11च्या क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. फिल्डिंग एफर्ट ज्या पद्धतीनं त्याने पेश केला, फिल्डिंगला ज्या पद्धतीनं प्रदर्शित केलंय, खरोखर वाखाणण्याजोगी कामगिरी प्रत्येक खेळाडूकडून होताना दिसते. यावेळेला चेंडू अडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. हातामध्ये चेंडू नाही आला आकाशच्या आणि त्यामुळे इथं रनआउटचा चान्स मिस झालाय. केदार आणि रत्नेश म्हणजे प्रिन्स या ज्या 2 खेळाडूंना आपण मैदानात बघताय, त्या 2 खेळाडूंकडे खूप मोठा आणि दांडगा अनुभव आहे. पण त्यांच्या बॅटला चौकाराचं यश येत नाहीये. सिंगल धाव तर येतेच आहे, पण चौकाराच्या शोधामध्ये समस्त साई श्रद्धाची टीम आहे. दोघांवरती खूप मोठा भरोसा आहे. अशा वेळेला आकाश समोर. यावेळेला स्क्वेअर मारा. खूप वेळानंतर अतिरिक्त स्वरूपाची धाव आल्यानं एक आशेचा किरण जागा झालाय. सिंगल धाव आली आहे. जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026. यावेळेला ओपन स्टेज आहे. व्यासपीठ मोठं. समोर ड्राईव्ह काढायचा प्रयत्न. वाईडला बॅक केलंय. या मॅच नंतर लकी ड्रॉ काढला जाणार आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आपण त्या लकी ड्रॉ मध्ये नाव नोंदणी करायची आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इन ॲक्शन क्षेत्ररक्षक आलेत. फेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. सिंगल धावपलक पुढे जात आहे. जाऊन पोहोचलाय आता 13 वरती. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आकाश समोर. आता प्रिन्स कर्णधार आहेत. बॅकफुट धावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला टॅप केलाय. नाही धाव निघाली. प्रचंड दडपणाखाली संघ आहे साई श्रद्धाचा. दडपणाखाली असताना एखादा चौकार खूप मोठी ताकद आणि ऊर्जा देऊन जाईल. काय तो मोठा फटका येणार का? लेट्स सी. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. आकाश समोर. प्रिन्स बॅकफुटरचे जाऊन खेळलेत. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. एक धाव आली आहे. एका धाव्यानंतर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकात धावा आहेत त्या 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर 3 ओव्हर आफ्टर 0 लॉस. यानंतर टॉस केला जाईल. ब गटातील बी ग्रुप मधला पहिला सामना. SSP बोळींज. SSP एकनिष्ठ बोळींज विपक्ष RCC. यानंतर होणारा सामना इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी यायचंय. रत्नेश मोरिया बॉलिंग मार्कवरती तयार. त्याच्या समोर केदार देसाई. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये राहुलच्या. एकच धाव आली आहे. कळायला मार्ग नाहीये. 2 फलंदाज धाकड फलंदाज इन्फॉर्म फलंदाज मैदानात आहेत, पण त्यांच्या बॅटमधून चौकाराला यश मिळायला नाहीये. आश्चर्यचकित करणारी बाब. चिंतेचं वातावरण साई श्रद्धाच्या डागआउटमध्ये, परंतु रत्नेश सिंग प्रिन्स यावेळेला इनसाइड आउट. मिनी हेलिकॉप्टर. चेंडू गेला सरळ सीमारेखा पार. बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद. थँक्यू डिसे. जेकेसीसी म्हटलं की लाईटचा झगमगाट सगळ्यांना माहित आहे. जेकेसीसी म्हटलं की जी स्पायरोची तो स्पायरो फायर असतो तो एक बघण्यासारखा असतो. जेकेसीसी म्हटलं की रात्रीतला खरा खेळ आपल्याला बघायला मिळतो. झगमगता तो ते वातावरण. यावर्षी सुद्धा काहीतरी वेगळं, पण त्यांचं नेहमीच आहे. सुरुवातीला तेवढं काही नाही, पण शेवटी मात्र धूम धडाका
हा करायचा. तृतीयास मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज भरत जाधव गट्टी आलाय. खूप मोठी अपेक्षा गट्टीकडून आहे. गट्टीच्या बॅटमधून धाबा येणं ही गरज साई श्रद्धाची असताना रत्नेश मोरे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवला गेलाय. आदर्श मिश्रानं एकच धाव येताना पाहायला मिळते. सिंगल धाव आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 17वरती 1 आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. वेळ गेलेली नाहीये कारण खेळ बदलण्यासाठी पुरेसे 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. केदार देसाई क्षमतावान खेळाडू आहे. क्षमता तर आहेच आहे परंतु येणाऱ्या 2 बॉलवरती त्या क्षमतेला साजेसा खेळ दाखवणं ही गरज. हो चेंडूला आतमध्ये फेकलं. फक्त एकच धाव. एकमेका सहाय्य करू यशस्वी होऊ दोघे जण यशस्वी झाले. चेंडूला अडवण्यामागे आणि चेहऱ्यावरती ती स्माइल सुद्धा आहे. रत्नेश म्हटला थँक्यू बाबा चौकार अडवला माझी ओव्हर सेफ झाली आहे. पण एक बॉल अजूनही बाकी आहे. 18वरती धावफलक आहे. 18 रन्स. मैदानाच्या आतमध्ये एवढे मोठमोठे गॅप्स आहेत पण त्या गॅप्स असताना सुद्धा धावा बनत नाही आहेत. याचाच अर्थ कुठेतरी काही ना काहीतरी अडतंय. काय अडतंय ते शोधावं लागणार आहे. आता जे मॅच बघणार आहेत त्यांना तो पॅच शोधावा लागणार आहे. नक्की या मैदानाचं गमक काय आहे. इतकी चांगली खेळपट्टी आउटफील्ड इतकी छान गॅप्स पण ओपन गॅप मधून आकाश चव्हाण उडता पंची दाखवला. चेंडूला अडवला आणि चेंडूला अडवत असताना फक्त एकच धाव आणि एक धाव आल्यानंतर धावफलक 19 वरती जात असताना 20 धावांचं लक्ष. आकाश तुझा रुमाल घेऊन जा आकाश. 20 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते आई बारुंडा 11 या संघासमोर टीम साई श्रद्धाकडून. सामन्यामध्ये जर आपण बघाल तर तितक्या धावांची टोटल नाही बघायला मिळाली परंतु या धावांना सुद्धा वाचवण्यासाठी खूप काही असे गोष्टी आहेत आणि त्याच्याकडे जाण्या अगोदर चला टॉस साठी या. RCC मयूर आलाय. मयूरच्या जोडीला कोण येणार. SSP एकनिष्ठ बोळींज. चला फिल्डिंग लावून घ्या. लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. साई श्रद्धा 2 फलंदाज आई बारुंडा 11 पाठवायचे. SSP एकनिष्ठ बोळींज कर्णधार. नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर आडवा डोंगर त्यानु माऊली. थँक्यू डीजे. चला टॉस कडे आपण जाणार आहोत. आदरणीय लॉसन कोरिया यांना विनंती केली आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही कर्णधार 2 युवा कर्णधार एकमेकांसमोर असतील. प्रथमेश एका बाजूला दुसऱ्या बाजूला मयूर. बघा या टॉसची प्रक्रिया 24 इनलप आहेत. 24 पेक्षा जास्त आहेत. या इनलप मध्ये 4 संदेश लिहिलेत म्हणजे 4 लेखणी आहेत. त्याच्यामध्ये एकामध्ये विन एकामध्ये लूज दुसऱ्यामध्ये बॅटिंग तिसऱ्यामध्ये बॅटिंग चौथ्यामध्ये बॉलिंग. मान्यवर याच्यातून एक असा इनोले बाहेर काढणार आणि कोणत्या तरी एका कर्णधाराच्या हातामध्ये देणार. जी चिठ्ठी तुमच्या हातामध्ये येणार त्यानुसार तुम्हाला ती कृती करायची आहे. जर लूज आला तर समोरच्या कर्णधाराला संधी मिळणार आहे. सो लेट स्टार्ट. JKCC टॉस का बॉस. येस कोणती काढायची कोणती. प्रथमेशला ही चिठ्ठी देण्यात आली. प्रथमेश काय लिहिलंय. विन. मग काय निर्णय असेल. फलंदाजी बॅटिंग. धन्यवाद लॉसन यांना विनंती आपण स्थानापन्नाच्या दोन्ही संघांना शुभेच्छा द्या. आपण पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सर्वप्रथम मी तुला प्रश्न विचारेल हे कसं वाटलं. हा टॉस का बॉस कसा वाटला. खूप छान आहे. प्रत्येक स्पर्धेप्रमाणे आतापर्यंत ही तिसरी स्पर्धा आहे की असा युनिक टॉस आहे. पहिल्या ठिकाणी बॅट होती नंतर नारंगीला आपली तलवार होती जय मल्हारचा आशीर्वाद म्हणून आणि या ठिकाणी इकडे एक अर्नाळ्याच्या बीचच्या ठिकाणी आला ते भेलपुरीचा स्टॉल असतो ना तसं काहीतरी वेगळं वाटतंय आणि त्यातून काहीतरी वेगळं निघणार आहे. प्रथमेश आतापर्यंत नॉकआउटमध्ये खूप चांगला टीमचा परफॉर्मन्स राहिला आहे. JKCC प्रीमियर बिग बॅश लीग खेळण्यासाठी येत असताना कशा प्रकारची तयारी आहे आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल.
आयोजनाबद्दल तर प्रश्नच नाही, खूप छान आहे. आणि एक सांगू इच्छितो की ह्याच मैदानावरनं आम्ही ह्या सीझनची सुरुवात केली होती. त्यावेळी पण आमचा परफॉर्मन्स खूप छान झाला होता. त्याचप्रमाणे नंतर नॉकआउटमध्ये आम्ही अ, करू शकलो आहे छान पद्धतीने परफॉर्मन्स. बिग बॅशमध्येही परफॉर्मन्स होतो आहे छान, पण तो कुठेतरी शेवटच्या मुमेंटला काहीतरी हेरबदल होऊन तो निर्णय चुकीचा ठरतो आहे. पण आज याच ठिकाणीहून सुरुवात केली होती आम्ही सीझनच्या सुरुवात केली होती या मैदानावरनं, आणि बिग बॅशमध्ये पण ह्याच मैदानावरनं आम्ही सुरुवात करू जिंकण्याची. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मयूर, RCC पहिली स्पर्धा खेळते, आय थिंक पहिली स्पर्धा असेल. सो कशा प्रकारची तयारी आणि किती आतुर आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी? स्पर्धा तर खूप चांगली आहे, आयोजन पण खूप चांगलं आहे. आता आम्ही कमीत कमी 10 रोखायचा प्रयत्न करू. RCC म्हटलं की तुमच्यामध्ये असे कोणते फलंदाज गोलंदाज आम्हाला बघायला मिळतील ज्यांच्यावरती तुम्हाला खूप मोठा विश्वास आहे? आता सगळे 100% देणार तर प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त प्रश्न विचारणार नाही आहे तुम्हाला, पण या मॅचला सुद्धा मजा येणार आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, नाणेफेकीचा कौल झाला आहे आणि तो जिंकला SSP एकनिष्ठ बॉलिंग्स या संघानं, आणि त्याने सांगितलं आम्ही पहिली फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी RCCला आमंत्रित केलंय. चांगली मॅच लवकरच आपल्या भेटेल येईल, कारण मैदानाच्या आतमध्ये जी काही चुरस चालू आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सो स्टे ट्यून विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना, आणि त्या सामन्यामध्ये एका डगआउट म्हणून टाळ्या मोठ्या प्रमाणात वाजतायत. म्हणजे चित्र काय या पाहूयात, स्कोरबोर्डवरती नजर टाकूयात. 11 धावा धावफलकावरती आहेत, एकही विकेट नाही आहे आणि 2 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेची ओव्हर आहे नाही आहे. क्या बात आहे. चलो, राहुलसाठी हा चेंडू होता. अखेरकार मयूरनं राहुलच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बाद, आणि आता राहुलची जागा घेण्यासाठी कोण येणार? लेट्स सी. रेसावची पारू नेसली गो नवा सारा. रेसावची पारू नेसली गो नवा सारा. रावसल गो झाला गो पारू दर्याचे गेला. रावसल गो झाला गो पारू दर्याचे गेला. थँक्यू डीजे.
येस गंभीर. वेट जरा वेट, एकदा स्कोर तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अकरा झाल्या. आता 12 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 12-9 आणि त्याच्यामध्ये रोहित यादव बॉलिंग मार्क वरती सज्ज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला रनआउटची संधी आहे. रनआउटची संधी आहे आणि अर्जुन यादवला या रनआउटचा शिकार बनत असताना आपण पाहतो. विकेट गॉड. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग. अग स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. स्वयंपाक कर तू डालना भात, जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट. थँक्यू डीजे. विकेट आले, फलंदाज बाद आणि त्याची जागा घेण्यासाठी आता संकेत यादव. अर्जुनचे बंधू मैदानाच्या आतमध्ये आलेत. यानंतर बी ग्रुपला सुरुवात होईल. अटॅकिंग फील्ड पुन्हा एकदा लगावण्यात आली. आकाश वरती शॉर्ट लेगला आलाय. सिली पोझिशनमध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक मयुरा लगावण्यात आले. प्रिन्स हो, यावेळेला गॅप काय जबरदस्त लेटकट केलाय. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवत असताना एक धाव बसवली गेली आहे. बघा लकी ड्रॉची नावं काढली जाणार आहेत. लकी ड्रॉची 5 नावं काढली जात आहेत. सो चला तयारी लागा. हितेश तो बॉक्स घेऊन मान्यवरांसमोर जायचंय. लकी ड्रॉची नावं काढली जातील. 5 भाग्यवान विजेते. रोहित ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, त्याने चेंडूला पाठवलं. एका धावेसाठी सिंगल धाव येते. तिसरं षटक आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये खूप मोठ्या आशेनं या सामन्याकडे बघते ती टीम साई श्रद्धा. आणि जरी आवाक्यामध्ये आव्हान असले तरी सुद्धा आई बारुंडा 11 या संघाला मात्र थोडं टेन्शन जरूर आहे. बघा डगआउटचं चित्र जर बघाल तर शांत असं वातावरण डगआउटमध्ये. हो, अडवण्याचा प्रयत्न, यावेळेला रनआउटची संधी. हातातून चेंडू नाही निसटला. एक मोठी संधी गमावली आहे. पण रोहितचं कौतुक, किती वेगानं त्याने धाव घेतली. सिंगल कंप्लीट झाली आहे. पुढचे लकी ड्रॉ प्रत्येक मॅचला निघणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मॅचच्या पहिला सर्वांना विनंती, आपली नावं द्यायची आहेत. कोणीही डबल नावं टाकायची नाहीत. हे कंडिशन अप्लाय. आणि जे जिंकलेत त्यांना परत चिठ्ठी टाकता येणार नाही. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. रनआउटची संधी, यावेळेला फलंदाज रोहित बाद. विकेटचं बटन गॉन. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. तू वल्लून हो नाच, पाय वालून हो नाच, जिराक हसून हो नाच, कंबर खोसून हो नाच 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 पोरी. हल्लू हल्लू. थँक्यू डीजे. चला लकी ड्रॉचा बॉक्स घेऊन मंचावरती या. इक्वेशन कुठे येऊन थांबली आहे बघा. सामना खूप रंगतदार झालाय. 7 चेंडू 6 धावांची गरज. रोहित यादवने या मॅच मध्ये साई श्रद्धाला घेऊन येण्यासाठी अपेक्षित पावलं उचललेत आणि त्यांना यश सुद्धा मिळाले. आता बघूयात संकेतकडे का ऑप्शन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून निघून गेलाय. अटॅकिंग फील्ड लगावण्याच्या नादामध्ये बाउंड्री लाईनला इतकं मोकळं सोडलं की चेंडू सहज निघून गेला सीमारेखा पार. आलाय चौकार, दमदार 4 धावा. क्रिकेटचा चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला रे. क्रिकेट चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला. थँक्यू डीजे. मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते 5 चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत. लकी ड्रॉच्या 5 चिठ्ठ्या काढल्या जातील. चला लाईट्स ऑफ प्लीज.
शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू 2 धावांची गरज. JKCC बघा जो बलून उडतोय मुख्य बॅनरच्या मागे त्याच्यावरती हा जो बलून आहे त्याला लावलेला हा JKCC चा स्टिकर खूप सुंदर. बरोबर त्या विकेट यष्टिरक्षकाच्या मागचं ते चित्र ते दृश्य बघण्यासारखं आहे. मोहित करणार आहे मनमोहित करणार आहे. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेला रनआउटची संधी फलंदाज रनआउटच्या रूपाने संकेत बाद विकेट आली आहे. आता 5 मध्ये 2. ही मॅच किती किती रंग बदलणार आहे याचा काही नेम नाहीये. अनुज 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 डगआउट तिकडे डगआउटच्या तिकडे एवढा बाहेर येऊन नाही आपण बोलू शकत. सगळ्यांना डगआउटच्या इकडे थांबा. साई श्रद्धा विचार करत असणार आहे की तो चौकार आला तरी कसा. चौकार नसता आला तर कहाणी काय असती. चित्र बदललेलं असतं. यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आल्यात आकाश चव्हाण. विकेट किती गेल्यात विकेट सुद्धा महत्वाचे असतील. 4 विकेट म्हणजे विकेट शिल्लक आहेत पण 5 मध्ये 2 करण्यासाठीचा प्रयत्न कसा होता. विवेक पांडे यांच्या हातामध्ये चेंडू. आता क्षेत्ररक्षण जर बघाल तर पुन्हा एकदा 6 क्षेत्ररक्षकांनी हेरलंय त्या आकाशला. 1 धाव वाचवण्यासाठी. हो यावेळेला गॅप मधून चेंडू निघून गेला. 1 आली आहे. अजून 1 धावेची गरज आहे. आकाशचं कॅल्क्युलेशन एवढं फास्ट का होत आहे. मगाशी रुमाल पडला होता. 1 धाव कुठे पडली. 4 मध्ये 1. लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यानंतर होणाऱ्या मॅच साठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. कोणता संघ जिंकणार आहे या चेंडूवरती आपल्याला नक्कीच बघायला मिळेल का नाही. आतमध्ये येणारा चेंडू ऑफ कटर आदर्श मिश्राने त्याला डॉट खेळलंय. अजून एकदा हृदयाची स्पंदनं वाढतायत. धाकधूक वाढू लागली आहे. इतका क्लोज. बघा साई श्रद्धाची ताकद काय तर त्यांची बॉलिंग आणि त्यांच्या बॉलिंगच्या बळावरती या मॅचला जिंकणं सोपं जरूर होतं परंतु अपेक्षित धावा नव्हत्या बनल्या. पण बनलेल्या धावांमध्ये सुद्धा लढण्याची जी काही जिद्द त्याने दाखवली ती कौतुक करण्यासारखी आहे. पुन्हा एकदा आदर्शला ब्लॉक करण्याचा प्रयत्न. विवेक पांडे बॉलिंग मार्क होते तयार. येणार 3 चेंडूने 1 धावेची गरज. 3 मध्ये 1 पॅडल स्वीप. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला आई बारुंडा 11 या संघानं. पराभवाच्या छायामध्ये साई श्रद्धा नालासोपारा संघ. हार्ड लक टीम. खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी करून दाखवलाय. आपण आलात या स्पर्धेमध्ये दाखल झाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पुढील मॅचसाठी आई बारुंडा 11 संघ आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. सामनावीराचा मानकरी आता झालेला मॅचचा झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के Thank you. पटापट. मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव मिस्टर रत्नेश मोरिया. 1 विकेट ज्यानं मिळवला त्याला दिला जाणार हा सामनावीराचा किताब. आपण यायचंय त्या अगोदर लकी ड्रॉ काढला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ